नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनेलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर बघूया आजचा व्हिडिओ। तर स्वामी भक्तांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की 25 जून 2024ला मंगळवारी या वर्षीची मोठी अंगारकी संकष्टी येत आहे आणि या संकष्टीच्या निमित्ताने आपल्याला गणपती बाप्पांच्या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि त्या सेवा अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीने सांगणार आहे। जास्त सेवा नाही आहेत, मोठे काही संकल्प वगैरे करण्याची गरज नाही आहे, अगदी तुम्ही घरी बसून या सेवा करू शकता। तर चला तर बघूया या सेवा कोणत्या आहेत त्या। तर स्वामी भक्तांनो, या वर्षीची 25 जूनला अंगारकी संकष्टी आलेली आहे आणि या वर्षी 2024ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी मंगळवारी म्हणजेच 25 जूनला 2024मध्ये पहाटे 1:23 सुरू होणार असून 25 जूनलाच 11:10 संपणार आहे। तर उदय तिथीनुसार अंगारकी संकष्टी ही 25 जूनलाच असणार आहे आणि आपल्याला सर्वांना मिळून ही संकष्टी साजरी करायची आहे। चला तर बघूया नियम काय आहेत। तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली किंवा त्यांची साधना आराधना केली तर ती आपल्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे। तर नियम अगदी साधे सोपे आहेत। या दिवशी जरी कोणी उपवास केला तरीही चालणार आहे आणि जर ज्यांना उपवास करणे शक्य नसेल त्यांनी दोन्ही टाईम जेवून मांसाहार न करता हा उपवास किंवा या पद्धतीने व्रत पाळलं तरी चालणार आहे। आणि ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी दोन्हीही टाईम जेवा, पोट भरून जेवा, पण मांसाहार वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला आज। आणि अशा वेळेला आपल्याला फक्त गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही जीवनामध्ये समस्या असतील त्या तुम्ही गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे सांगू शकता। कारण काही लोक आजारी असतात, अशक्त असतात आणि काही कुमारवयीन मुली असतात, त्यांनाही संकष्टी करण्याची खूप मनापासून इच्छा असते। अशा लोकांनी दोन्ही टाईम जेवून ही गणपती बाप्पांची छोटीशी सेवा केली तरीही चालेल। गणपती बाप्पांना आपण बुद्धीची देवता मानतो, त्यामुळे गणपती बाप्पांचे जे कोणी अतिशय मनोभावे स्मरण करतील त्यांच्या सर्व इच्छा, सर्व आकांक्षा गणपती बाप्पा निर्विघ्नपणे पूर्ण करतात। तर यासाठी तुम्हाला लवकर उठायचे आहे। सकाळी स्नानविधी आटोपल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी देवघरामध्ये दिवा लावून ती पूजा प्रार्थना सुरू करायची आहे। त्यासाठी आपल्याला जर शक्य असेल तुम्हाला तर लाल रंगाची वस्त्रे तुम्ही घालू शकता। पूजेमध्ये तुम्हाला लाल रंगाची फुले वापरायची आहेत, ती नसतील तर कोणत्याही कलरची तुम्हाला फुले चालतील। सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक दुधाने, पाण्याने, कशानेही तुम्ही करू शकता। दूध, दही, लोणी, तूप याने कशानेही तुम्ही अभिषेक करू शकता। आणि तुम्हाला जर शक्य असेल तर नैवेद्यामध्ये तुम्हाला गोड मिठाई किंवा मोदक अशा पद्धतीचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना किंवा लाडू अशा पद्धतीचे गणपती बाप्पांचे जे आवडीचे पदार्थ आहेत ते तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला पूजेमध्ये तुळशीची पाने वर्ज्य आहे। गणपती बाप्पांना तुळस वर्ज्य असल्यामुळे आपण पूजेमध्ये अजिबात तुळशीची पाने वापरायची नाही आहेत। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला पूजेमध्ये दुर्वाचा वापर आवर्जून करायचा आहे। आणि फळ, फूल, धूप, दीप, नैवेद्य हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची दोन्ही टाईम आरती करायची आहे। इथे दोन्ही टाईम आरती का करायची आहे तर सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालतो त्यावेळेला आपल्याला आरती करणे खूप गरजेचे असते। आणि सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला, सायंकाळी ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला चंद्रोदय होतो त्यावेळेला सुद्धा त्याच्या अगोदर आपल्याला आरती करून घेणे खूप गरजेचे असते। आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही टाईम आरती करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवायचा आहे। कारण याचमुळे आपल्या घरातील वातावरण खूप प्रसन्न होते। आरतीमध्ये कापुराचा वापर करायचा आहे आपल्याला आणि धूप, कापूर अशा पद्धतीने आरती घेऊन अतिशय प्रसन्न मनाने घरातील सर्वांनी आरतीला उभे राहायचं आहे आणि खूप प्रसन्न मनाने गणपती बाप्पांना वंदन करून त्यांची आरती करायची आहे। तसेच आपण जेव्हा आरतीमध्ये कापुराचा वापर करतो ना तेव्हा आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते। त्यामुळे आरतीमध्ये आपल्याला कापुराचा वापर आवर्जून करायचा आहे।
धुपा असेल तर धुपाचा सुद्धा वापर आपण इथे करू शकतो आणि वातावरण प्रसन्न मनाने आपण गणपती बाप्पांना त्यांना हाक मारायची आहे। अत्यंत आतल्या हृदयातून आपण त्यांना हृदयापासून आपल्या गणपती बाप्पांना विनवणी करायची आहे। आपल्या संकटे आपली जी दुःखे असतील ते गणपती बाप्पांना आपल्या विवेचना आपण सांगायचं आहे। आणि ज्यांनी कोणी उपवास केला असेल त्यांनी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास आपला सोडायचा आहे। गणपती बाप्पांना वंदन करायचं आहे, त्यांना मोदकांचा लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तो आपण ग्रहण करायचा आहे। आणि उपवास सोडायच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे। घरातील सर्व सदस्यांनी गणपती बाप्पांच्या समोर बसून आपल्याला एक विनंती करायची आहे। आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, लहान मुलांच्या ज्या काही समस्या असतील, मुले अभ्यासात लक्ष देत नाहीत, मोठ्यांचा काहीतरी बिझनेस कमी जास्त होत असेल किंवा कोणी घरात सतत आजारी असेल किंवा अशा काही पैशांबाबतच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व आपण गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे सांगायचे आहेत। शांत मनाने आपण त्यांच्याशी बोलायचं आहे। सर्वांनी मिळून हा उपाय करायचा आहे आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर त्यांना विनंती वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग आपण जेवायचं आहे। हा अगदी छोटासा पद्धतीने तुम्ही हे व्रत घरच्या घरी करू शकता आणि गणपती बाप्पांचा कृपाप्रसाद आपण सर्वजण मिळवू शकतो। कोणीही या व्रतापासून वंचित राहू नका। अगदी घरातल्या घरात तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने हे एवढं जरी केलं तरी गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती होणार आहे। आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका। आणि नक्की हे व्रत छोटंसं व्रत आहे, जास्त काही मोठा संकल्प करण्याची गरजसुद्धा नाही आहे। गणपती बाप्पांना सर्व काही माहीत असतं आणि ते बुद्धीची देवता मानले जातात, त्यामुळे त्यांना सर्व ज्ञात असतं। त्यामुळे आपण हा उपाय करून बघा, आपण हे व्रत करून बघा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करा। चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गणेशाय नमः।